तर जय शिवराय भावांनो, आज नाही का आपल्या मावस बहिणीच्या प्रिवेडिंगला जायचं होतं आपल्याला. आणि मी नाही का आपले फोटोग्राफर मामासोबत चाललो होतो. त्यांना म्हणलं तुम्ही लवकर चाला बरं 120च्या स्पीडनी. मामांनी आपल्या शब्दाला मान दिला आणि त्यांनी 120 नाही 220च्या स्पीडनी गाडी काढली. आणि प्रिवेडिंगच्या शूटसाठी आम्ही आलतो निंबेरेच्या महादेव मंदिरामध्ये. मग पहिलं काम काय आपलं, मंदिरात जाऊन नाही का महादेवांचं दर्शन घेणं. मग दर्शन वगैरे घ्यायला तुमच्या भावाने सुरुवात केली. आतमध्ये येऊन नाही का महादेवांचं पण दर्शन घेतलं आणि साईबाबांचं पण दर्शन घेतलं. अय पुरी पटकन दर्शन घे. ओ दाजी एकच नंबर वर का मस्त करताय तुमचा. लय भयानक सिस्टम आहे भाऊ. पोज द्यायला एक जण, फोटो काढायला एक जण, लाईट धरायला एक जण. यांची लय भयानक फोटोग्राफी चालू होती. म्हणलं आपली स्वतःच मस्त वाली फोटोग्राफी करून घ्यावा. आणि आपल्या फोटोग्राफीसाठी मॉडेल नव्हतं, मग याला मॉडेल बनवलं. आणि हे मॉडेल आहे का माकड आहे तुम्हीच सांगा बरं. शूट वगैरे झालं ना आम्ही निघलो आता घरी आल्यानंतर गोठ्यात आलो पा ही गाय म्हणली मला चिंच दे. गायची भावना आपल्याला कळली. चिंच तोडून गायला आपण चिंच पण दिली आणि गायना चिंच खाल्ली पण बर का. आणि आम्ही ज्या प्लांटला दूध घालतो ना संध्याकाळी मी तिकडे आलो होतो. इथं पण एकदम क्वालिटी सिस्टम वगैरे यांचं ऑफिस वगैरे एकदम सगळं भारी आहे. ऑफिस मध्ये आपण नाही का एंट्री मारली आणि या ठिकाणी नाही का आपली दुधाची क्वालिटी वगैरे चेक करी द्या. काका म्हणले तू गाडीतून खाली उतर बरं पाहिला. म्हणलं काय झालं ते म्हणले फाळका लावून घे तेवढं. म्हणलं बरं लवितो बर का. पण काका चालले होते ना मला सोडून. म्हणलं काका माझ्यासारख्या ब्लॉगरला नका सोडून जाऊ, हल्ला बिल्ला होईन मायावर बिबट्याचा. बाकी कोणालाच घाबरत नाही आपण.